वाचलो बाबा, यायला पोहोचलो वेळेमध्ये. नाही तर मागच्या वर्षी 8 मिनिटं राहिलेली असताना मला प्रत्येक चौकात मला तू विचारायला लागलो होतं की आता कुठे जाऊ, आता कुठे जाऊ, आता कुठे जाऊ. आणि तिकडे बऱ्याच जणांना म्हटलं होतं की अरे तुम्ही जर त्या एरियामध्ये जात असाल किंवा नसेल जरी जात तरी तुम्ही पुढे थांबा माझ्या आणि मला फक्त डायरेक्शन दाखवत राहा की मी तुमच्या मागे येईल जिओच्या वेळेला. ते काय कोणी मदत करायला म्हणजे यायला जो पण असेल राहिलं त्याला सोडायचं नाही म्हणलं. मग तशाच पण मग पोहोचवलं म्हणजे. आणि बिगेस्ट चॅलेंज म्हणजे हा नव्हता कोणीच नव्हता. त्यामुळे एकटं चालवायची सवय. हावेरी म्हणा, CDT म्हणा, GOH म्हणा, कोण ना कोणतरी एकत्र होतं. इट वॉज नॉट की मी एकट्याने कधी चालू होतं की एकट्याने जमेल का नाही. दॅट वॉज द बिगेस्ट प्रॉब्लेम. रात्री काय झोनमध्ये आपलं पहिल्यासारखं आपलं समोर रस्ता बघायचा 100 फूट पुढचं लाईट्समध्ये सगळं दिसतं. डोळ्याचा. आणि डे टाईममध्ये मात्र मला खूपच प्रॉब्लेम यायला लागला कारण सवय मला बोलायची आणि कोणीच नाही बोलायला. आणि आता आणि इतके दिवस ना म्हणजे आता झाले 24 तास झाले, 48 झाले, 72 झाले. म्हणजे समवेअर यू हॅव टू असं बोललं तर पाहिजे ना काहीतरी. मग जो कोण भेटायचं त्याच्याशी रायडरशी मग गप्पा मारायच्या, थोडा वेळ राईड करायचं त्याच्याबरोबर त्याच्या स्पीडनी. आणि मग नंतर CPला मग त्यामुळे माझा जरा जास्त वेळ गेला की बाबा ॲटलिस्ट 4 टाळकी भेटतात, मग त्यांच्याशी गप्पा मारा आणि मग निघा. कारण बऱ्याच वेळेला असं व्हायचं की लोक माझ्या आधी निघालेले असायचे आणि आम्ही एकत्र पोचायचो. कारण मी मध्ये नॉनस्टॉप म्हणजे असं ठरवलं होतं 4 तासाशिवाय थांबायचं नाही, पायात कुठले तरी चालते. कारण CPला जाऊन मला ते होतं ना की मला थांबायचं अर्धा तास तरी मला वेळ घालवायचा. बूट काढायचे, तळपाय जाळलेले असायचे तर ते गार पाणी टाकायचं पायावरती आणि मग जायचं. त्यामुळे ते जरा पण इट वॉज गुड म्हणजे की सोलो सॉ मारता येते. 1200 पैकी 1000 किलोमीटर जवळजवळ मी सोलो मारायचं. दॅट वॉज द बिगेस्ट चॅलेंज. बाकी काय टेम्परेचर व्हेरिएशन हे तर आपल्या इकडे असतंच. 38 डिग्रीज डे टाईम अँड 8 डिग्रीज इन द नाईट. डबल थर्मल जर्सी, डबल शॉर्ट्स, एवढं सगळं घालूनही थंडी खूप. स्कल कॅप तर तुम्हाला माहिती आहे मी नेहमीच घालतो. स्कल कॅप हे फक्त चष्मा, बाकी काहीही ओपन. इतकी थंडी होती. बाकीचे लोक लिटरली कुरकुरत होतं ज्यांनी एक थर्मल आणलं. हो नाही ग्लव्स ते बोटं दिसतात तसे वाले, पण इथे कव्हर होत होतं ना म्हणजे फक्त बोटं. पण बोटं अगदी काढून खूपच बेकार. आपण GOHला बघितलं होतं ना रात्रीच्या वेळेला कसं होतं. पण तिथे कसं आपल्याला फक्त तो होता बरं एअरकार्डलाच फक्त 38 डिग्रीज होतं आणि बाकीकडे इट वॉज ओके. इथे प्रत्येक वेळेला दिवसामध्ये बेकार टेम्परेचर. आणि कोस्टलचे जवळजवळ 160 किलोमीटर तर ह्युमिडिटी 80-85-90. आणि डे टाईममध्ये अनफॉर्च्युनेटली लकीली मला शेवटचे 40-50 किलोमीटर बेकलला जाताना सगळे मिडनाईटमध्ये आले. त्यामुळे ते वाचलं मी म्हणजे नाही तर मग तिकडे माझी अजूनच वाट लागली. म्हणजे खूप जणांची वाट लागली. बरेच जणांनी तर 500-550लाच क्विट मारली. आपल्या GOHच्या तर एअरकार्डलाच लोकांनी सोडलं होतं, पण इथे 500-550ला बरेच जणांनी सोडलं. इथे सुद्धा रेशो वॉज 40% कम्प्लिशन, 40 to 50%. म्हणजे खरं ॲक्च्युली एलिव्हेशन कमी होतं. घाट वॉज द इझिएस्ट. 4 मणी 23 किलोमीटरचा घाट वॉज द इझिएस्ट. सगळ्यांना तो सर्वात सोपा वाटतो. वेरॅज ते टिपिकल केरला, इरिटी आणि तिकडचं जे काय अपडाऊन आहे ते असे 30-40 छोट्या टेकड्या ते खूप इरिटेटिंग होतं. कारण तुम्हाला ना स्पीड घेता येतो ना तुम्हाला म्हणजे खालती उतरल्यानंतर लगेच तुम्हाला गिअर चेंज करून 1-1 मोडमध्ये यायला लागतो. इतका बेकार तो चढतो 9-10 डिग्री. त्यामुळे तो खूप सेक्शन आणि डे टाईममधला चटके. दॅट वॉज द बिगेस्ट. GOHपेक्षा खूपच वेगळा. GOHमध्ये कसं की सारखेच घाट त्यामुळे तुम्हाला त्याची सवय होईल. इथे सुद्धा म्हणजे असा एक तो घाट का सोपा वाटला कारण तुम्ही एका कॉन्स्टंट रिदममध्ये 23 किलोमीटर चालू शकता. एकच तो आपला 1-1 ठेवा आणि आपलं 7-8च्या स्पीडनी जात राहा. तुम्ही एक 1.5-2 तास करा ते होऊन जातं. इकडे कसा तुमचा स्पीड 40 होतो, मग 10 होतो, मग परत 40 होतो, मग 20 होतो. त्या घाटामध्ये एक आपला कॉन्स्टंट स्पीडनी आरामात जात आहे. आणि ॲक्च्युली 4 मणीला खूप प्री कव्हर मिळाला. म्हणजे तो टायमिंग जसं होतं म्हणजे मला उशीर झाला होता 4 मणी चालू करायला. आम्ही जवळजवळ आणि 3-4 जण होतो ते जवळजवळ 1 का 1.5 ला आम्ही जातो. बऱ्याच काही लोकांनी 10 वगैरे जातो. त्यामुळे त्यांना जास्त हीट लागतो. आम्हाला ते दुपारचं ऊन असल्यामुळे डोंगराच्या त्या कव्हरमुळे आम्हाला जरा सावली मिळाली. मे बी ते एक अजून एक रिझन असेल की आम्हाला एवढा जास्त त्रास नाही जाणवला घाटाचा. पण
घाट वॉज न्यूजेस आणि ते आपल्या पुण्याच्या लोकांना घाट सर्वात सोपात आपल्याला ते 500 सारखा प्रकार नाही आवडत. उठसूट म्हणजे असं हा म्हणल्याप्रमाणे मानस लेक एक कंटिन्युअसली 15-20 वेळा मानस लेकच करत राहा म्हणजे ते किती बोरिंग होतं म्हणजे आणि आवडत नाही अजिबात तसा प्रकार होता. इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. म्हणजे त्यांची 1200 ही प्रत्येक वेळेला करावी असं आहे कारण त्यांचे प्रत्येक वर्षी वेगळा होतं. ही बेकली फर्स्ट टाईम होती हा आणि त्यांच्याकडे कोट अँड कोट मोहन सर वी टेक केअर ऑफ एव्हरीथिंग रिलेटेड टू युअर फूड न्यूट्रिशन राहणं. यू जस्ट वरी अबाउट युअर राईड प्लॅन आणि खाणंसुद्धा सगळ्या ठिकाणी ही प्रॉपर बफेमध्ये व्यवस्थित जेवण आणि जिथे जिथे जमेल तिथे तिथे तर त्या मोमेंटला तुम्ही आला कार्ट ऑर्डर करा आणि ते तुमच्याकडे चिकन साऊथ इंडियन सगळं राईस सगळे प्रकार आणि पोळ्या म्हणजे प्रॉपर फुलके गरमागरम रात्री 11:30-12 वाजता आम्हाला सकलेशपुराचा तिकडे आम्हाला तो जो कोण कुक होता तो आम्हाला पोळ्या बनवून म्हणजे राहायची सोय त्या सकलेशपुराला म्हणजे 591ला नाही 569 नाही सकलेशपुरा म्हणजे 891 त्याला डॉर्मेटरी होती 2 का 3 डॉर्मेटरी होत्या आणि दुसऱ्या ठिकाणी ट्विन शेअरिंगमध्ये इथे बरं सुरतकलला 560 हो ते ट्विन शेअरिंग होतं पण म्हणजे 60 रायडर्स होते ना म्हणजे कोणी गेलं की मग त्या रूम्स तुम्हाला मिळतात अशा आणि खूपच म्हणजे जेवणाची क्वालिटी अशी की अरे बाबा आता बास मला याच्यावरच्या अजून जेवायचं नाही आहे पण मला पुढे राईडही करायचं पण इतकं अल्टिमेट जेवण इवन कॅफेमध्ये सुद्धा यू ऑर्डर व्हॉट एव्हर यू वॉन्ट फक्त मॅगी जर पाहिजे असेल तर तुम्ही तुमचे पैसे द्या नाहीतर सँडविच असो किंवा कॉफी असो काही असो यू ऑर्डर दॅट इज फ्रीमध्ये दे विल पे त्यामुळे तो एक खूपच एक म्हणजे होता की म्हणजे आता मला आपल्या इकडची सवय त्यामुळे मी आपलं नुसतं भरमसाठ आपलं खांद्यावर घेऊन गेलो होतो ते फार रेअरली वापरलं गेलं माझं पण त्यांच्याकडे मग ते खूपच ह्या दृष्टीने ते फारच अल्टिमेट आणि त्यांच्याकडे तर व्हॉलेंटियर पण घ्यायला खूप कमी होते. तर मोहन सरांनी अख्खे 1200 किलोमीटर गाडी चालवली ही वॉज देअर ॲट नियरली ईच अँड एव्हरी त्यांना मी तेच म्हटलं हॅट्स ऑफ म्हटलं आम्हाला तर कंटिन्युअस राईड करायचं आहे तुम्हाला तर 6-7 तास एका ठिकाणी थांबून जायचं पण यू नो राईट की पहिला रायडर आणि शेवटचा रायडर कधी त्याच्यामध्ये जेवढा गॅप असेल तेवढा तुम्हाला थांबायला आणि एकटे म्हणजे असं नाही की त्यांच्याबरोबर कोणी आहे इनक्रेडिबल एक्सपिरियन्स इज व्हेरी गुड म्हणजे इट्स रिअली वर्थ टू डू दॅट एव्हरी आता पुढच्या वर्षी काय माहिती टूर म्हणताय पण आय डोंट नो मागच्या जीवाच्या टूर केलं होतं ना आपण अर्धा टूर होता हां मी तुमच्यासाठीच वाट बघत होतो मग मला मोहन सर म्हणले तुम्ही कोणासाठी थांबलात म्हणलं मॅडमसाठी थांबलं म्हणलं की माझं नॅव्हिगेशन चालत नाही बाकी कोणीच नाही आहे म्हणलं मी त्यांच्यासाठी थांबलं मला काही माहिती नाही कुठे जायचं ते सर म्हणले मला की तुम्हाला माहिती आहे का की त्या जाणार आहेत म्हणून पुढे हो त्या इथे थांबल्यात म्हणजे खातात म्हणजे जातीलच की पुढे तेवढे नाही म्हणत त्यांना शी हॅज टू गो बिकॉज ऑफ इमर्जन्सी ॲट होम शी हॅज टू गो बॅक हो का मग त्यांनी मला म्हटलं की मी म्हटलं सर मला ॲटलिस्ट सांगा कुठे आय विल नॉट टेल यू वेअर टू गो यू हॅव टू नो युअर नॅव्हिगेशन म्हणजे 1 महिना पहिले सब कुछ दिया आहे मग शेवटी एका माणसाने आला त्यांनी माझ्याच्यावर बाईक GPX का काहीतरी इन्स्टॉल केलं त्याच्यावरही काही चालेल अजिबात मग शेवटी मी तसाच बसून राहिलो मग सरांनी शेवटी द्या आली 15-20 मिनिटांनी म्हणले इकडनं असा जा वरती जा पुढे रायडर असतील त्यांच्या मागे तू शोध त्यांना मी तुला घाटापर्यंतची डायरेक्शन सांगतो म्हणजे तिथे घाट चालू कारण तू उटी परत चढायचा होता कुठल्या डोड्डा बेट्टाच्या इकडनं मग ते तिथे लोक जेव्हा दिसले तेव्हा मग मी गेलो ह्याच्यामुळे माझं ते नॅव्हिगेशन चाललं पूर्ण मजा आली म्हणजे बऱ्याच वेळेला असं वाटलं की का करतोय पण इट वॉज वर्थ द एक्सपिरियन्स आपल्या गोष्टीचा फायदा झाला हे नव्हतंच आता PJ तुम्ही काहीतरी करू शकता तुम्हाला चांगला कॉन्फिडन्स आला कैवल्य नसता आलं संकेत नसतं तर चालेल ते तर आहेच चलो त्यांना यांची किंमत कमी आहे. त्याला किती त्रास होतो हे हो कळलं. सिरियसली अरे बाबा नुसतं रावतला गेले तरी कमीला ते मिल सोडत नाही कधीच लेट करत नाही ते मिलच्या मागत बसत पुढे का अरे व्हील सोडत नाही हे किती मोठे गोष्ट आहे. ह्याचा व्हील सोडणार यांनी व्हील सोडलं नाही म्हणून पोहोचले. पण हा मला नीट घ्यायला होता बरं का अजून म्हणून असं नाही तुम्ही सांगितल्यापासून तो आता पुढे मला मागे बसू देत नाही
आहे का तुमचं हार्टच बाजूला काढलं होतं त्यावेळेस. काय मुळशी काय तो कुठल्या तरी याच्यात मी ड्रॉप झालो होतो आणि खोपोली उतरलोच नाही मी खोपोलीला. त्यावेळेला ह्यांनी चुगली केली तुमच्याकडे त्या विजय हनुमान मंदिराच्या इथं तिकडनं मला नाही का शेवट चांदणीसोबत 30च्या वरच काढला. आणि आता तुम्हाला कळलं की लीड करायला पाहिजे ना. हो करायलाच लागतं. हा मेन म्हणजे ना हा अजून एक आहे नागमंगला म्हणजे तो एक जो एक होता पुढीगे ते नागमंगला तो जो हायवे पोर्शन आहे तिथे 25 किलोमीटर पर आवरच्या ह्याच्यानी हेडविंड होतं 25 किलोमीटर म्हणजे सायकल जातच नव्हती पुढे. एका पॉईंटला मी वैतागून थांबलो आणि गुगलमध्ये बघितलं की विंड स्पीड काय आहे ह्या एरियामधला. तेव्हा कळलं की इट वॉज 22 to 25 किलोमीटर्स पर आवर. म्हणलं किती जोरात गेलं तरी दर 15 मिनिटाला 5 किलोमीटर सायकल जाते. म्हणलं 20चा ॲव्हरेज म्हणलं अरे अशा याच्याने माझी संपणारच नाही कधी. आणि तो पॅच बराच मोठा होता तो चला, जो परत 60-70 किलोमीटर नाही 110 माहिती किलोमीटर नाही मिळणार. नंतर समजा तू चुकून पळायला गेले तर यार ये ना मग. मग तेच नाही. नाही मला आता भूक आणि नाही. ते बियाणं ते पळणार नाही. नाही, चलो, बियारण तशी नाही, असं नाही करत. या, या. शंभरच्या वर जात नसते. शांततेत पुढं भविष्यात काय होईल उद्या काय होईल तुला माहिती आहे का? थँक्यू. उद्या ते पण आहे. उद्या 12 तारखेला कुठली नसते ना मला बघू ना. ही तरी नाही आयुष्य. पुढच्या सायकल तर नाही मी मला ऑफिसची नाही, पिकनिक नाही, बदल सांगता येत नाही. बघू ना. परेशजी व्हिडिओसाठी जरा राईट डिस्क्रिप्शन सांगा ना काय होतं व्हिडिओसाठी. सुरुवात इकडून या. काय सांगू पण मला राईड सुरुवात कुठून होती किती किलोमीटर काय व्हेकल 1200 LRM स्टार्टिंग फ्रॉम बँगलोर. पहिले 250 किलोमीटर तर अगदी फुल फ्लॅट म्हणजे काही विचारायला नको म्हणजे ते काउंटच नको करायला इतकी बेकार होती राईड. 26, 27, 28च्या ॲव्हरेज मी 10 तासात ते 11 तासात 290 झाले होते माझे. किती स्टेट्स कव्हर केले. स्टेट्स फक्त 2च होते यायला कर्नाटका आणि केरला. पण द टफेस्ट पार्ट्सवर म्हणजे बँगलोरचे 290 झाल्यानंतर ते 940 म्हणजे जवळजवळ 600 किलोमीटरमध्ये एलिव्हेशन खूपच बेकार होतं. तिथे रोलिंग अँड टेरेन चिकमंगलूर राणे होन्नूर तो म्हणजे तो पॅच तर अतिशय बेकार होता. म्हणजे उतरताना सुद्धा ग्रेडियंट खूप जास्त आणि रस्ते खराब आणि रात्रीची वेळ त्यामुळे दॅट वॉज टफ. बाकी डे टाईममध्ये मेन म्हणजे उन्हाचाच जास्त त्रास झाला की ते पाणी सगळं गरम गरम किती सारखं थांबायचं आणि मी तर ठरवलं होतं दर 4 तासांनी थांबायचं त्यामुळे तो एक प्रॉब्लेम झाला होता मला. बट अदरवाईज CPsवरती खायचं प्यायचं व्यवस्थित. मी तर जिथे ह्याल तर ठरवलं होतं जिथे जमेल तिकडे झोप आली की झोपायचं वेळ नाही घालवायचा अजिबात पडण्यासाठी. कारण एकदा पडलं की मग तो कॉन्फिडन्सही जातो. सायकलला काही प्रॉब्लेम झाला तर मग तिथेच राहील समजून. आणि फोटो काढायला कैवल्य पण नव्हता. नाही मी काढले फोटो भरपूर काढले. नाही तुम्ही झोपलेले हा असताना. हा झोपलेले फोटो झोपलेले फोटो नाही काढले नशीब. त्यामुळे पण म्हणजे मी ह्या वेळेला जास्त झोपलो. GOH मध्ये 4 तास झोपलो तिथे मी 9 तास झोपलो. त्यामुळे तसं झोपेचा प्रॉब्लेम आहे. फक्त शेवटच्या दिवशी झोप येऊ नये पण माझ्याकडे 21 तास उरले होते शेवटचे 360 काहीतरी करायला. त्यामुळे त्यावेळेला मात्र झोपायची इच्छा असूनही झोपता नाही आलं आणि 21 तास कन्सिडर करून 19 तासातच झालं. म्हणजे 2 तास मी कुठेतरी झोप काढू शकलो असतो पण ते माहिती नव्हतं ना की इतक्या लवकर पोहोचू शकेल नाही तर मग एखाद तास तरी त्यातली झोप काढली असते. अमेझिंग. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू.